ऐकून तुम्ही माझ्यावर आरोप करताय, वॉरंटी बी आणली, पण आय एम टू मच रिस्पेक्ट ऑफ लेडीज बरं का. असो, तुमच्या त्या गुंडांना आणि पत्रकाराला मी अजिबात ओळखत नाही, एवढंच मी सांगेन. हो मुकादम, हवी डायलॉग म्हणजे करायच्या थोडा विचार करायला पाहिजे होता. हा, त्या पत्रकारांना मारायला गुंड पाठवलेत ना, ते जरा प्रामाणिक पाठवायचे, प्रामाणिक. अहो त्यांचे पैसे तरी द्यायचे. हा, पैसे नाही दिले म्हणून पोलीस स्टेशनला येऊन सरेंडर झालेत ती. हा, आणि त्यांनी तुमचं नाव घेतले, तुमचं. हा, तुम्ही एकदा माझं नाव घ्या बरं. कशाला? अहो घ्या तरी. सयाजी मुकादम. बघा, एक शब्द तुम्ही तोंडाने बोलता, पुढचा शब्द तो पोटाने बोलताय. काय पण काय बोलताय ते बघा केवढं हल्लं, काय पण काय बोलताय. अहो जरा कमी करा ते. हा, एखादी टाच मी चुकून लागली ना तर घ्या घ्या घ्या. हे नाही नको. ते घ्या ना, घ्या मॅडम तुम्ही पण. नाही नको. अहो घ्या हो, एकदम प्युअर आहे. हा, म्हणजे ते बाहेर मिळतं ते पी आणि वर असं नाही, हे प्युअर. काय हो, काय झालं? हे कोण? बायको एच. तुम्हाला कसं माहित? बहीण बिन असेल. सगळं माहिती आहे मला यांच्याबद्दल. हे पोलीस कशा पाय आले तिथं? मला अटक करायला. अटक? तुम्हाला? मग आणि तुम्ही हो काय केलं? आता अटक करायला आले म्हणजे काहीतरी केलंच असं ना मी, आहे का नाही? काय केलंय सांगा बरं. एका पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करण्याचा आरोप आहे यांच्यावर. बघ असा आरोप आहे माझ्यावर. आण रे इकडे ते, आण. जरा ताकद पाहिजे ना मला. आवा, मी काय म्हणते, करू दे ह्यांना अटक. हे बघा, ऐन निवडणुकीच्या टायमिंगला असं काही घडलं ना तर कार्यकर्ते पेटून उठतील. तसं जर तुम्ही काही केलं नाही ना तर निर्दोष सुटालच की. कसं? ये, यू आर व्हेरी व्हेरी मच स्मार्ट. हा, राजकारणातलं ना माझ्यापेक्षा जास्त तुलाच कळतंय. यू आर एकदम लॅटेंटेड. आहा, टॅलेंटेड असतं. हा, क्या अहो चला की साहेब.